नमस्कार, शोभाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी मूग डाळ भजी. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात. इथे मी 2 कप डाळ घेतलेली मुगाची. 4 ते 5 तास मी इथे भिजवून घेतलेली आहे. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे जे मी कापून घेतलेले आहेत आणि मी इथे कांदे जास्त बारीक कापून नाही घेतलेले आहेत. इथे मी लांबट असे कांदे कापून घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे लाल मिरची पावडर घेतलेले आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. अद्रक घेतलेलं आहे. त्यानंतर जिरे, स्वादानुसार नमक आणि हळद. चला तर मग रेसिपीकडे वळूयात. सर्वात आधी आता आपण मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. मी इथे डाळ काढून घेतली मिक्सरच्या भांड्यात. आणि हो, जेव्हा आपण ही डाळ वाटून घेऊ तेव्हा अजिबात पाणी टाकायचं नाही आहे, नाहीतर भजी ही कुरकुरीत होत नाही. आणि जर वाटलंच तर 1-2 चमचे तुम्ही यात टाकू शकता, पण जास्त पाणी टाकायचं नाही. आता यात मी अद्रक आणि लसणाच्या पाकळ्या टाकून घेते. आता याला आपण वाटून घेऊयात. तुम्ही बघू शकता इथे मी पाणी न टाकता असं पेस्ट म्हणजेच की वाटून घेतलेली डाळ. आणि डाळ तुम्ही जास्त बारीक असं पेस्ट नाही बनवायची, आपल्याला जाडसरच ठेवायची, तरच ती कुरकुरीत लागते. म्हणून छान असं वाटून घ्यायचं आहे. आता अशीच आपण सर्व डाळ पण वाटून घेऊयात. वाटण बनवून तयार आहे. आता यात आपण लाल मिरची पावडर टाकून घेऊयात. त्यानंतर हळद, जिरे आणि चवीनुसार नमक. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जो आपण कांदा कापून घेतलेला होता तो आपण यात टाकून घेऊयात. आता याला छान असं मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता मी इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण तेल गरम करून घेऊयात. तेल गरम झालेलं आहे. आता आपण यात भजी काढून घेऊयात. आता मी यात भजी अशी काढून घेते. गॅस हा कमीच ठेवायचा आहे. मंद आचेवर आपल्याला हे करून घ्यायचं आहे. ते कुरकुरीतही होतात म्हणून. मंद आचेवर असे तळून घ्यायचं आहे आपल्याला. आचेवर तळल्यामुळे ही होते. आणि जर फुल गॅस ठेवला तुम्ही ते आतून कच्ची राहण्याची शक्यता असते. मंद आचेवर छान असं तळून घ्यायचं. रेडी झालेले आहे. अशाच आपण सर्व डाळच्या भज्या काढून घेऊया. डाळच्या भज्या काढून रेडी झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता.
खूप छान अशा कुरकुरीत या भज्या झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. एकदम कुरकुरीत अशी ही भजी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. आणि सुभाष किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.